हे घे चहा. नको. तुला आणखी काही हवंय का मग? जे हवं होतं शोधण्याच्या नादात काय होऊन बसलंय पाहतेच ना. आता आणखी काही हवंय असं म्हणायची देखील भीती वाटते. काय आयरनी आहे ना, आजपर्यंत अख्ख्या जगाला तुझी भीती वाटत होती आणि आज तुला अख्ख्या जगाची भीती वाटते. जगाची भीती नेहमीच होती ना, कारण ओळखीचं असं कुणीही नव्हतं, काहीच नव्हतं. भीती त्या गोष्टींची वाटते जे माहित नसतं, ओळखीचं नसतं, त्याचा अर्थ लागत नाही. पण आज मला जगाची नाही, स्वतःच्या भूतकाळाची भीती वाटते. एखादी ठिणगी पडावी आणि बनवा पेटावा ना. असा माझा भूतकाळ माझ्यासमोर पेटून उभा राहिलाय. आणखी काय वाढून ठेवलंय पुढे कोणास ठाऊक. हा हो, पोहोचेल पोहोचेल ट्रक, काळजी करू नका. अहो ट्रक निघालाय, वेळेवर पोहोचेल. हो हो, ठेवतो. हा, काय म्हणत होते? 1992 ला झालेला ऍक्सिडेंट. हो, तुमच्याच साखरकर कंपनीचा ट्रक होता तो, आणि माझ्याकडे नंबर पण आहे. बघू. हा ट्रक तर कधी स्क्रॅप झालाय आमच्या इथून. स्क्रॅप झालाय म्हणजे अगदी जुना, जे मेंटेनन्सला सुद्धा परवडत नाहीत असेच ट्रक आम्ही स्क्रॅप करतो आणि त्याऐवजी नवीन मॉडेल आणतो. हा ट्रक कमीत कमी 4 वर्षाआधी स्क्रॅप झालाय. अहो पण याचा ड्रायव्हर साहेब 1992 ची केस आहे आणि मी इथे 2009 ला जॉईन झालो, त्यामुळे मी कसं काय सांगू शकेल. साहेब चावी द्यायला आलोय. एंट्री करून घ्या. हा, तर मी काय म्हणत होतो, मी 2009 ला जॉईन झालोय आणि हे सगळे कागदोपत्री कारभार 2000 पासून सुरू झालेत. त्यामुळे 1992 ला कोणत्या गाडीवर कोण ड्रायव्हर होता आणि कोणत्या गाडीचा ऍक्सिडेंट कुठे झाला हे मी तरी सांगू नाही शकत. 1992चा ऍक्सिडेंट? हा, कोणत्या गाडीचा? हा नंबर आहे. वडवा हायवेवरचा का? तुम्हाला माहिती आहे त्या ऍक्सिडेंट बद्दल? अहो माहिती आहे म्हणून काय विचारता? माझ्या हातून झालेला पहिला आणि शेवटचा ऍक्सिडेंट आहे तो. मला सांगाल का नेमकं काय झालं होतं तेव्हा? हैदराबादला माल भरून मुंबईला येत होतो. ते नाईट फुल रनिंग मारली की रात्री धाब्यावर जेवलो आणि हायवे ठरला. 50-60चा स्पीड होता साहेब. आजूबाजूला लहान सहान गावे होती, रस्ता खुला होता आणि तेवढ्याच वडगाव जी दिशेने एक छोटी पोरगी
माझ्या ट्रकच्या समोर आली. मी घाबरलो साहेब, ब्रेक मारला, पण लई वेळ झाला होता. आणि ती पोरगी गाडीचा धक्का लागून रस्त्यावर लांब पडली होती. मी उतरलो खाली, त्या पोरगीला उचलली. ती पोरगी जिती होती. मग तिथल्या एका हॉस्पिटलला मी तिला ॲडमिट केली. डॉक्टरला विचारलं पोरगी कशी आहे. ते मला ही पोरगी जगल. मग मी निघालो. अहो साहेब, माल टायमावर पोहोचला नसता तर माझी नुकसान झाली असती, म्हणून मी निघालो. मग मुंबईला गेल्यावर हॉस्पिटलला फोन केला. डॉक्टर म्हटले पोरगी जिती आहे आणि तिचा बाप पण तिने घेऊन गेला. हे खरं आहे साहेब, सगळं खरं आहे. पण तुम्हाला खात्री आहे की ती वडगाव मधूनच धावत येत होती? साहेब, ड्रायव्हर माणूस त्याचे एक नाव विसरेल, पण रस्ता नाही विसरला. रमा नाही, चंदी. ही चंदी कोण? चंदी म्हणजे मी. वय? माझं वय मी 14-15 वर्षाची आहे. मी वडगावचे प्राध्यापक शारंग पाणी आहेत ना, मी त्यांची मुलगी आहे. हा डॉक्टर साहेब, सदा बोलतोय. सदा? सदा ड्रायव्हर. बोल ना, काय झालं? काय नाही, ते इकडे वडगावला आलतो. तू वडगावला आहेस? होय, ते एक काम होतं या साईडला, म्हणलं बघून यावं. हा ठीक आहे. मग काय नाही, पण तुम्ही म्हणता तसं काय पण नाही बघायचं. ओके ठीक आहे. सदा, आम्हाला तुझ्याशी बोलायचं. माझ्याशी काय बोलायचं होता? जास्त काही नाही, पटापट आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. रॅपिड फायर. रॅपिड फायर कळतं ना? नाही साहेब. म्हणजे 3 सेकंदाच्या आत मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. 3 सेकंदात उत्तर दिलंस तर तुझी सुटका, नाहीतर माझ्या हातून फटका. कळलं? वय साहेब. रेडी? नाव काय तुझं? सदाशिव बोडके. राहणार? घाटकोपर. कितवी शिकलायस? 3री. गाडी किती वर्ष चालवतोस? 12 वर्ष. गाव कुठलं? जुन्नर. वडगावला काय पाहिलंस? वडगावला काय पाहिलंस? वडगावला काय पाहिलंस? काय नाही साहेब, काय बी नाही पाहिलं तिकडं. सिद्धार्थ सरांनी मी फोन बिन केला होता की. सदा, तू मला म्हणाला होतास की तू मला कॉलच केला नव्हतास. पाहिलं डॉक्टर साहेब, नुसता हात उगारला तर एक खरं बोलला. अक्का हात पडू दे एकदा, म्हणजे बोलका पोपट होईल याचा. आता बोलतोच की. मारू नका साहेब, मारू नका. समजा खरं सांगतो मी, पण मारू नका. भाई साहेब, मैं खोटं बोललो.
पण सिद्धार्थ सरांच्या काळजीपायी बोललो समजा. म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणून मी वडगावला गेलतो सारंग पाण्याची खबर काढायला. तिकडे त्यांचा पडगा वाडा बी घावला होता. तिकडे पाठी बी होती सारंग पाण्याची नावची. मी आज जात होतो तेव्हा मला एक माणूस भेटला. शापित जागा आहे ती. सारंग पाण्याची अख्खी फॅमिली खाल्ली त्या हडळीनं. काय सांगता? आणि मग काय, मी खोटं बोललो तर हडळ माझा बळी गेली. सगळे सारंग पाणी खाल्ले तिने. आणि याच घरात 8 वर्ष राहिली ती. दारं खिडक्या लावून कधी कुणाला दिसली नाही. कधी दार नाही उघडलं तिनं, पण आवाज ऐकू येत होता. 8 वर्षांनी गावच्या पाटलाने एका मांत्रिकाला आणला तिला बाहेर काढायला. मग? आणि मग काय, मांत्रिक आत गेला आणि 4 दिवसांनी बाहेर आला. आणि ती हडळ? ती हडळ? ती हडळ त्यानं त्या घराच्या आत भिंतीत पुरून टाकली. आणि तो म्हणला, चुकून बी त्या घराच्या आत कोणी पाऊल टाकू नका. जर कोणी पाऊल टाकेल तर त्या भिंती त्याला गिळून टाकतील. आणि तो माणूस परत कधी बी कुठं बी घावणार नाही. तेव्हा तुझ्या साहेबाला सांग, इकडे फिरकू नको बी, नाहीतर नाही. लय भेल होतं साहेब. तुमचा जीवाचा विचार करून मी फोन करून खोटं बोललो. माझ्याकडे 2 सिमचा फोन होता. तुमच्याकडे फिट नसल्या नंबरवरनं कॉल केला आणि ते सिम फेकून दिले. आणि हे पण खोटं बोललं की ना तुम्हाला फोन केलाच नाही म्हणून खोटं बोललं साहेब. त्यात दुसरा कोणताच इरादा नव्हता. आणि तरी बी तुम्ही या चुकीसाठी मला जेलमध्ये टाकणार असाल तर चालतंय आपल्याला. पण तुम्ही तिकडे जाऊ नका साहेब. ए येड्या, एवढ्या चिरकुट कारणासाठी तुला 8% आम्ही काय येडे आहोत? हा? बस झाला तुझा फिल्मी ड्रामा. हे बघ, तुला काही होणार नाही आणि तुझ्या डॉक्टर साहेबांनाही. इन्स्पेक्टर, 1 मिनिट. सदा, तू घाबरू नकोस. हा, मला फक्त इतकं सांग की तो माणूस काळा सावळा, मध्यम बांधा आणि जाडसर मिशी असलेला होता का? वय साहेब, तुम्ही म्हणता तसंच होता. शेम टू शेम. फिल्मी, फुल टू फिल्मी. अहो, मी भेटलो त्या माणसाला. हा माणूस मला सुद्धा भेटला होता वडगावला. म्हणजे मी मुंबईहून आलोय. इथे आलो आणि माझ्या डोक्यावर वार झाला. मी बेशुद्ध पडलो आणि मग मला काही आठवत नाहीये. पण शुद्धीवर आले तर डायरेक्ट इथंच लटकले होते, आहे ना? हो. वडगाव लय डेंजर गाव आहे. मला शारंग पाणींना भेटायचं. शारंग पाणी? पाणी बिनी इथं कोण नाही. निघा तुम्ही. अहो, असं काय म्हणताय? त्यांच्या नावाची पाटी बघितलीये मी. कुठं? जिथे माझ्या डोक्यावर वार झाला होता, त्या वेशीजवळच्या जुन्या पडक्या घरात. तिथं गेलात म्हणून डोक्याला लागलं आणि उलट लटकला. असं काय त्या घरात? हडळ राहायची तिकडं, चेटूक करणारी हडळ. जो बी त्या घरात जातोय ना त्याला मनातली गोष्ट भेटते, पण त्यांच्याकडे असलेली वस्तू गायब होते.
डॉक्टर समीरा, सिद्धार्थ आहे का तिकडे? नाहीये? नाही, टेन्शनचं काहीच कारण नाहीये. हा, ते ऍक्च्युली सांगून गेला नाहीये ना म्हणून. नो, डोंट वरी. या, मी करते ना तुम्हाला फोन. ओके, बाय. सिद्धार्थ, तुला कुठे शोधू मी? प्रियंका, मला शोधण्यात टाइम वेस्ट करायची गरज नाही. आपल्याला वेगळ्या गोष्टी शोधायच्या आहेत आता. म्हणजे कुठे होतास तू? सगळं सांगतो, मला आधी सांग, तू रमा कुठे? ती तिच्या खोलीत आहे रे. मगाशीच कसं बस झोपवलंय मी तिला. तिची अवस्था खूप वाईट होत चालली आहे सिद्धार्थ. प्रियंका, अजून थोडा वेळ तिला हे सगळं सहन करावं लागेल, कारण की आपण खूप जवळ पोहोचलोय. हे कोडं लवकरच सुटणार आहे. वी आर व्हेरी क्लोज टू दी आन्सर. तू काय बोलतोयस? मला काहीच कळत नाही. मला समजेल असं सांग ना. एखादा खूप जुना आजार, रोग आम्ही डॉक्टर बरा कसा करतो, त्या आजाराच्या मुळापर्यंत पोहोचू. म्हणजे तो कधी झाला असेल, का झाला असेल आणि त्यामागची काय कारणं असतील, हे सगळं शोधून आम्ही त्याच्यावरची ट्रीटमेंट सुरू करतो. सिमिलरली इन दिस केस आपण रमा या आयडेंटिटीच्या कोर पर्यंत पोहोचलोय, मुळापर्यंत पोहोचलोय. थांब, तुला सांगतो मी. वेट. सिद्धार्थ, काय लिसन झालं? टू मी, ओके? मला सांग, या सगळ्या गोष्टीची सुरुवात कुठून झाली? वडगावला कोण होती? चंदी, लहान मुलगी 4 वर्षांची. तिचे वडील कोण? शारण पाणी, म्हणजे तिचे बायोलॉजिकल फादर. राईट. This is unbelievable. म्हणून आपल्याला वडगावला जावं लागेल उद्याच सकाळी. आणि आपल्यासोबत इन्स्पेक्टर असणार. फक्त एकदा जाताना आपल्याला मावशीला भेटावं लागेल. पण मला एक सांग, आपण जिच्या अस्तित्वासाठी हे सगळं करतोय, हा शोध घेतोय, त्या रमाचं काय? म्हणजे आपण तिला बरोबर घेऊन जाणार आहोत की नाही? तुम्ही सगळे सकाळी सकाळी इकडे, म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, पण काय झालंय काय नक्की आता? आई, तुम्ही काळजी करावं असं काहीही नाही. पण तरी सुद्धा मावशी, आम्ही एका कामासाठी बाहेर जातो, म्हणून भेटायला आलोय. तुझी काळजी घ्यायला माझा स्टाफ असेलच, पण तरी काही लागलं, काही वाटलं तर मला कॉल कर, नाहीतर त्यांना सांग मला कॉल करायला. बाहेर म्हणजे नक्की कुठे चाललात तुम्ही? मावशी, आम्ही वडगावला चाललो. वडगाव? रमाचा पास्ट शोधायला. सिद्धार्थ, बाहेर एक पेशंट आलाय, लहान मुलगा आहे, तर त्यांच्या बाबांशी बोलतं का? हो ठीक आहे, आलोच मी. सांग त्यांना. येऊ मी? येतो.
रमा, इकडे ये. बेस्ट सर्जन कोण आहे हॉस्पिटलचा इन्चार्ज? प्लीज मला त्याच्याकडे घेऊन जा. माझ्या मुलाला इतका त्रास होतोय. तुम्ही सांगाल का मला? एक्सक्यूज मी, मी डॉक्टर सिद्धार्थ वसे. बोला काय झालं? ये. माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. तुला तुझं हरवलेलं सगळं मिळेल. तुझं घर, तुझी माणसं, तुझी मुलं, तुझा नवरा, सगळं सगळं काही मिळेल.